श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आता म्हणा, स्वामी मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. हे म्हणत असताना मनात शंका आली तरी चालेल. स्वामी शंकेलाही ओळखतात. बाळ, कधी कधी चमत्कार आवाज न करता होतो. तो येतो अचानक, शांतता देऊन, मन हलकं करून, योग्य माणसांशी भेट घालून, अडकलेली रस्ते उघडून. आणि तू म्हणतोस, हे कसं घडलं? बाळा, तू जेव्हा म्हणालास आता बस, तेव्हा मी म्हणालो आता घे. तुझं नशीब आता बदलायच्या उंबरठ्यावर आहे. बाळा, आयुष्याचं खरं वळण तेव्हा येतं जेव्हा माणूस आतून गप्प होतो, जेव्हा तो देवाकडे ओरडत नाही, जेव्हा तो तक्रार करत नाही, फक्त मनात म्हणतो जे होईल ते बघ. स्वामी म्हणतात, हाच क्षण असतो जिथे नियती फिरते. लक्षात ठेव बाळा, रागवलेला माणूस कमजोर असतो, ओरडणारा माणूस अजून लहान असतो, पण जो शांत झालाय तो देवाच्या अगदी जवळ असतो. कारण तो आता लोकांवर नाही, परिस्थितीवर नाही, तर नियतीवर विश्वास ठेवतो. बाळा, आता तुला समजवण्याची गरज नाही. आता तुला फक्त पाहायचंय. तू जे मागत होतास ते मी लिहून ठेवलंय, पण तू विचार करतोस इतका वेळ का लागला? कारण बाळा, मी तुला फक्त ती गोष्ट देणार नव्हतो, मी तुला त्या गोष्टीला सांभाळण्याची ताकदही देत होतो. तुला जाणवतंय का, लोकांचं बोलणं तुला आता कमी लागत आहे. जुन्या आठवणी इतक्या टोचत नाहीत. एक वेगळी शांतता तयार होत आहे. ही शांतता म्हणजे देव काम करत असल्याचे लक्षण आहे. जिथे गोंधळ संपतो तिथूनच चमत्कार सुरू होतो. बाळा, काही लोक गेले आणि तुला वाटलं माझ्याशिवाय त्यांचं काही अडत नाही. पण स्वामी म्हणतात, जे तुझ्या भविष्याशी जुळत नव्हते त्यांना मी आधीच बाजूला केलं. कारण पुढच्या टप्प्यात तू हलकं असणं गरजेचं होतं. नशीब कधी जोरात बदलत नाही बाळा, ते हळूच बदलतं. कारण विचार बदलतो, एक वेळ बदलते, एक निर्णय बदलतो आणि आयुष्याची दिशा बदलते. तू अजून ओळखत नाही, पण तुझं भविष्य आता शोधतंय. आज जर हा आवाज तू रात्री ऐकत असशील तर समज स्वामी तुझ्याशी थेट बोलतायत. बाळा, आज शांतपणे झोप. उद्यापासून तुला उत्तर मिळायला सुरुवात होईल. आता काहीही मागू नकोस, फक्त मनात म्हण, स्वामी मी तयार आहे. देव देतो तेव्हा तो आधी भीती काढून टाकतो. कारण भीती असताना माणूस मिळालेली गोष्टीही गमावतो. तुझ्या मनातील भीती आता कमी होत आहे. याचाच अर्थ आता देव जवळ आलाय. आता पुढच्या काही दिवसात अचानक एखादी जुना विषय पुढे येईल. अडकलेले काम हालचाल करेल. योग्य व्यक्ती संपर्कात येतील. मन म्हणेल, हे ओळखीचं आहे. हा सगळा योगायोग नाही आहे, हे उत्तर आहे. बाळा, ज्या गोष्टीसाठी तू रडलास तीच गोष्ट तुला देताना मी आनंदी आहे. कारण तू मागितलंस मनापासून. तुझी प्रार्थना दिखाव्यासाठी नव्हती, ती तळमळीची होती. आज तुला बदलायला लागेल. तुझे जुने विचार, जुनी भीती, स्वतःची जुनी प्रतिमा. कारण तू आता जुना राहणार नाहीस. बाळा, देव कधीही अपूर्ण माणसाला पूर्ण गोष्ट देत नाही. तो आधी माणसाला आतून घडवतो. तुझ्या लक्षात आलंय का? आता तू फार तक्रार करत नाहीस, सगळ्यांना उत्तर देत नाहीस, काही गोष्टी सोडून देतोय. ही कमजोरी नाही आहे बाळा, ही तयारी आहे. काही दिवसांपासून तुला वेगळंच वाटायला लागलंय ना? फार आनंद नाही, फार दुःख नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या मनातून गोंधळ काढतोय. कारण गोंधळ असताना चमत्कार ओळखता येत नाही. बाळा, आता तू प्रश्न विचारायचे थांबलायस, म्हणूनच आता मी उत्तर देणार आहे. आणि मंडळी, स्वामींचं उत्तर काय आहे हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी आणि स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये काय पुढची रूपरेषा आखली आहे, तुमच्या प्रार्थनेला स्वामींनी कसा प्रतिसाद दिला आहे, हे जर तुम्हाला काही दिवसातच अनुभवायचे असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐका. या मंत्र जपामुळेच तुम्ही स्वामींशी जोडले जाऊ शकणार आहे आणि तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा होती. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व अघोर कष्टहराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।